पारंपरिक शेतीमधून हात्याला काही लागत नसल्यामुळे तरुण शेतकरी हे शेतीमध्ये फळबागांसह नवीन काहीतरी प्रयोग करू बघतायत. मात्र निसर्ग त्यालाही काही ठिकाणी साथ देत नाहीये. परभणी जिल्ह्यामधल्या अनेक तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन उच्च प्रतीची केळीची लागवड केली आणि या केळीच्या बागांना लेकराप्रमाणे जोपासलं, जपलं. या बागा फुलल्या. मात्र आता महिनाभरामध्ये केळ्यांच्या घडाची काढणी सुरू केली जाणार होती. तोच मान्सूनपूर्व पाऊस आला आणि या तरुण शेतकऱ्यांच्या सगळ्या स्वप्नांना त्यांनी धुळीस मिळवलेलं आहे. अक्षरशः केळीच्या बागा या आडव्या झालेल्या आहेत. या सगळ्याचा आढावा घेतलाय आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. यातनं एका महिन्यानंतर 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न आलं असते. मग आता किती नुकसान झालंय सगळं? पूर्णच नुकसान झाले. आता यातनं काहीच शिल्लक राहिलं नाही. मग आता किती कर्ज कसं फेडणार काय? आता कर्ज कसं फेडणार सर? आता यातनं काहीच नाही. माझ्याकडे 3 लाख रुपये कर्ज आहे आता वैयक्तिक. 1.5 लाख रुपये आज बँकवाले घरी येऊन बसायला लागले, फोन लावायला लागले, तर त्यांना मी केळीवर देतो म्हटलं होतं. आज पैसा कुठून देऊ? हे एकूण नुकसान आहे सगळं शेतीचं किंवा केळी बागांचं? केळीचं संपूर्णच खर्च आमचा नष्ट झाला ना. पुढचं आमचं जे करायचं करिअर होतं ते बिघडून गेलं आमचं. आम्ही ह्याच्यातून भरपूर आशा धरली ती पुढचं पुन्हा शिक्षण हे वगैरे सगळं आम्ही ह्याच्यातून काहीच आम्हाला उरत नाही. अक्षरशः आमचे सगळं असं आम्ही रात्र जेवण झालो. आता मुलांचं शिक्षण कसं करावं कसं नाही असं तुम्हाला बोलवायला मला शब्द सुद्धा सांगा वाटत झाले. एवढं माझं ते काळीज भरून यायला एवढं बोलताना. आमची एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला कमीत कमी सरकारनं आमच्याकडे दुर्लक्ष करू नये. जी काही मदत आम्हाला ह्याला जे खर्च कमीत कमी आम्हाला रान तयार करायला तरी लागणारा खर्च तरी तातडीने द्यावा, म्हणजे आम्हाला पुढचं पीक तरी याच्यात काहीतरी करता येईल. नाहीतर फास लावून मरायची वेळ आली. इतकी अवघड कंडिशन आहे.